छोटीच फॅक्टरी आहे, पण त्याचे प्रोडक्शन खूप मला जास्त दिसतं त्याच्यामधून. हां, मोठ्या प्रमाणात तुझे डिस्ट्रीब्युटर वगैरे असतील. तर काही प्रश्न आहेत छोटे मोठे जे माझ्या मनातही आहे आणि आपल्या व्ह्युअर्सला पण त्याची माहिती भेटली तर ते बरं होईल. तर पहिला प्रश्न असा आहे, ते कापूर ऍक्च्युली हा जो कापूर आहे तो कसा बनतो, म्हणजे त्याची प्रोसेस काय कापूर बनण्याची? ठीक आहे. कसं आहे ना की कापूर जो असतो तो दोन प्रकारचा असतो. नॉर्मली एक नैसर्गिक कापूर बोलतात आणि दुसरा एक सिंथेटिक कापूर असतो. तर आपला जो कापूर आहे तो दोन्ही प्रकारचा आहे. नॉर्मली जो पूजेसाठी कापूर वापरला जातो तो सिंथेटिक कापूर असतो. सो सिंथेटिक कापूर म्हणजे काय की हा जो कापूर असतो तो कापराचे एक झाडं आहेत. ते झाडं नॉर्मली आपल्या देशात कमी आहेत. पहिले आपल्या देशात खूप लागवड होती, पण ती लागवड हळूहळू कमी झाली. आता बाहेरच्या देशामध्ये जेणेकरून जपानमध्ये, चीनमध्ये ह्याचं जे प्रोडक्शन आहे कापूरच्या पावडरचं ते खूप जास्त प्रमाणात केलं जातं, कारण ते लोकांनी त्या झाडांचं संवर्धन केलेलं आहे. तर त्या झाडाच्या खोडापासून, त्या खोडाची जी साल असते त्या सालीला त्याच्यावरती प्रक्रिया केली जाते आणि त्या सालीपासून मग